केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचं बजेट सादर करणार आहेत। साधारणपणे बजेटकडनं देशवासियांच्या आणि देशातील विविध घटकांच्या अपेक्षा असतात। युवा वर्ग असेल, शेतकरी असतील, महिला असतील, विशेषत्वाने गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसाठी जी काही प्रावधानं करण्यात आली आहेत त्यावरून बऱ्याच प्रमाणात चर्चा होते। या सगळ्याच मुद्द्यांवरती विविध क्षेत्रातील विविध पातळ्यांवरती नेमकी मतं काय आहेत, अपेक्षा काय व्यक्त केल्या जात आहेत आणि मुख्यत्वे या बजेटमध्ये नेमकं काय हवं आहे, लोकांच्या नेमक्या भावना काय ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। आज आत्ता आपण रुपारेल कॉलेजच्या समोर आहोत। कॉलेजचे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय, युवा वर्गाच्या या बजेटकडनं काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण युवा वर्गाचं मतदानातलं योगदान मोठं आहे। उद्या बजेट आहे आणि एक युवक म्हणून, कॉलेजचा विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, या बजेटकडनं तुझ्या अपेक्षा काय आहेत? मला असं वाटतं की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जो या आपल्या भारताचा जो अमृतकाल आहे आणि या अमृतकालामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असं सांगितलं आहे। मला असं वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे सरकारने आणलं आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हॉस्टेल्स असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणात विद्यापीठांमधल्या काही अडचणी असतील, अशा सगळ्या गोष्टींना धरून सरकारने शिक्षण क्षेत्रावर विशेष बजेट दिलं पाहिजे आणि प्राध्यापकांच्या भरतीसाठी असेल, केंद्रीय विद्यापीठ असतील किंवा राज्याचे विद्यापीठ असेल, यातील प्राध्यापकांच्या भरतीसाठी सरकारने मोठ्या योजना आणून आणि त्यासाठी बजेटमध्ये किमान 6% GDPच्या बजेटचं प्रावधान सरकारने केलं पाहिजे, असं एक सामान्य विद्यार्थी म्हणून मला वाटतं। आता तू जसं सांगितलंस की विविध योजना आहेत, मराठी हिंदी हिंदी तो जैसा भी उन्होंने कहा कि बहुत सारी योजनाएं हैं, लेकिन क्या जो पैसा सरकार की तरफ से दिया जाता है वो आप स्टूडेंट्स तक पहुंचता है? जो फैसिलिटीज़ आपको दी जाती है, जिसके लिए आपसे भी पैसे वसूले जाते हैं, क्या आप तक पहुंचता है? जी, जैसे 2024 बजट में भी स्टूडेंट्स के सेक्टर में बहुत सारा बजट एलोकेट किया गया। फॉर एग्जांपल इंटर्नशिप अपॉर्चुनिटी गवर्नमेंट ने बोला कि प्रोवाइड करेगी कि 500 टॉप लिस्टेड कंपनीज़ को एनलिस्ट करके स्टूडेंट्स को इंटर्नशिप प्रोवाइड करेगी और साथ में इंसेंटिव्स भी देगी। तो वो सब फ़ायदा तो मिल रहा है, बट हमारा एक्सपेक्टेशन इस बार के बजट से है कि जैसे लास्ट टाइम UGC को 60% लेस बजट मिला था, तो इस बार उस सेक्टर में ज़्यादा थोड़ा बजट एलोकेट हो, तो इंफ्रास्ट्रक्चर वाइज थोड़ा डेवलपमेंट हो स्टूडेंट्स के लिए। और मेनली ये फोकस है कि AI को एजुकेशन में इम्प्लीमेंट किया जाए। जैसे अभी चाइना में डीप सेक बनाया गया, या तो ऐसे इंडिया में ऐसे सेल्फ डिपेंडेंट कोई अगर AI सिस्टम बने तो वो भी स्टूडेंट्स के डेवलपमेंट के लिए बहुत अच्छा रहेगा। याने एक मुद्दा महत्त्वाचा मांडला, तो म्हणजे केवळ या ज्या काही योजना आहेत त्यावरच नाही तर AI सारख्या गोष्टी ज्याचा खूप प्रामुख्याने वापर होतो आणि येत्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायचं असेल तर AI सारख्या गोष्टींचा खूप वापर आपल्याला होणार आहे, त्यासाठी विशेष प्रावधान असावं असं त्यानं म्हटलंय। पण ज्या काही फ्रीशिप दिल्या जातात सरकारकडनं, केवळ विद्यार्थी म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून, पुढचा मतदार म्हणून ज्या फ्रीशिप दिल्या जातात विविध योजनांच्या माध्यमातून, त्याचा काही परिणाम होतोय या सगळ्या बजेटवरती असं वाटतं, राज्यातलं असेल किंवा केंद्रातलं असेल? हो, आता पूर्ण देशातच हे आता फ्रीशिप जे आहे, फ्रीबीज कल्चर सुरू झालं आहे। तर सुरू मध्य प्रदेशमधनं झालं, पण आता पूर्ण देशभरात ते पसरत चाललं आहे। तर ह्यामुळे पूर्ण आपल्या जेवढं बजेट आहे त्याच्यावर पिळवणूक होते। जे रोजगारासाठी जे योजना असतात त्यांच्यावर कमी पैसे देतात, नंतर आपल्या स्टुडंट्स जे आहेत त्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढं बजेट मिळत नाही, किंवा इंडस्ट्रीज असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याला बजेट आपल्याला मिळत नाही। त्यामुळे फ्रीशिपचा परिणाम होतो असं वाटतं? हो, नक्की होतोय। आणि हे फ्रीशिप जे फ्रीबी कल्चर आहे ते त्यांनी थोडं कमी केलं पाहिजे, अर्थात बंदच केलं पाहिजे असं। बरोबर। एक मुलगी सुद्धा आपल्यासोबत एक महिलांचं प्रतिनिधित्व करते। महिलांसाठी योजना भरपूर आल्या, आरक्षणाचा मुद्दा आला, लाडकी बहीण आली, सगळेच आलं। आता एक विद्यार्थिनी म्हणून तुझी काय अपेक्षा आहे? जसं की आपल्या निर्मला सीतारामनजी या देशात आपल्या स्त्रियांचं आणि महिलांचं प्रतिनिधित्व करतात, तर त्याचप्रमाणे त्यांनी आत्ताचं 2025चं जे बजेट येणार आहे तर ते मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि महिलांसाठी जास्तीत जास्त चांगल्या योजना याव्यात यासाठी त्यांनी ते खर्च करावं आणि या महिलांसाठी यात चांगल्या तरतुदी असाव्यात असं मला वाटतं। पण आता जो लाडकी बहीणचा मुद्दा त्याने उपस्थित केला की लाडकी बहीणसारख्या योजना ज्या आहेत किंवा इतर ज्या काही फ्रीशिपच्या योजना आहेत त्यामुळे कुठेतरी बजेटवर परिणाम होतो, तर लाडकी बहीणसारखी योजना ठेवावी की अन्य दुसरी कुठली एखादी योजना आणावी जेणेकरून मुलींना त्याचा अधिक फायदा होईल? तुला काय वाटतं?
मला असं वाटतं की ज्या मुली आणि ज्या महिला सक्षम आहेत, स्वतःचं फायनान्स खर्च करायला सक्षम आहेत, तर त्यांच्यासाठी ती योजना नसावी. आणि ज्यांना खरंच गरज आहे, ज्या मुलींना ती पुढे यायची गरज आहे आणि त्यांना फायनान्स लागतो, तर अशा मुलींसाठी आणि अशा महिलांसाठी ही योजना ठेवावी असं मला वाटतं. तर युवा पिढीचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न केला. काहींचं म्हणणं असं देखील आहे की GDPच्या एकंदर 6% जो निधी आहे, 6% वाटा आहे, तो शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी देण्यात यावा. त्यासोबतच AI सारखी जी एक नवीन तंत्रज्ञान प्रणाली आहे ती भारतामध्ये कशाप्रकारे विकसित केली जाऊ शकते, त्याला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी बजेट असावं, अलोकेट केलं जावं. ज्या योजना आहेत त्या तर त्याचा निधी आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्याचे फायदे देखील आम्हाला मिळतात. परंतु जे आत्ता एका मुलींनी सांगितलं की लाडकी बहीणसारखी योजना निश्चितच योग्य आहेत, परंतु त्याचा वापर किंवा त्याचं जे आहे सगळ्या गोष्टी ज्या महिला, ज्या मुली कमावत आहेत त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये, त्या उलट त्यांना सक्षम करण्यासाठी इतर महत्त्वाच्या काही योजना आणाव्यात अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या केंद्र सरकारकडनं जे काही बजेट सादर केलं जातं त्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.